नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र विमान प्रवास. दोघांच्या एकत्रित प्रवासामुळे शरद पवार NDA सोबत जाणारच असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण. बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना. प्रशिक्षण विमान कोसळलं. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. लँडिंग करताना रचनेवरून विमान घसरल्याची घडली दुर्घटना. सिन्नरमध्ये पोलिसांनी रोखल्यानंतरही आंदोलक समृद्धी महामार्गावर. चक्काजाम आंदोलनामुळे समृद्धीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. संभाजीनगरमध्ये विमानतळावरील ग्राउंड स्टाफ भरतीपूर्वी गोंधळ. NIA कंपनी फ्रॉड असल्याचा आरोप. कंपनीविरोधात परीक्षार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी. जेनझीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालाय. राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिलीच प्रतिक्रिया. मोदींशी चर्चा केल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती. मनोज जरांगेंना आभाळातनं ज्ञान प्राप्त झालंय. लोकप्रियतेसाठी ते काहीही बोलतात, धमक्या देतात. दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल. विजय वडेट्टीवारांचा जरांगे आणि सरकारला टोला. आमचे सर्व 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. याच संदर्भात उद्या 8 खासदार मोदींना भेटणार. रोहित पवारांचं सूचक विधान. या हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातम्या. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची राज ठाकरेंनी रायगडमध्ये माणगाव बायपास येथे जाऊन पाहणी केली आहे. यावेळी NHAIच्या अधिकाऱ्यांशी राज ठाकरेंनी संवाद साधत आढावा घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले पाहायला मिळते आणि त्यामुळे राज ठाकरेंनी सुद्धा या कामाच्या पद्धतीवर टीका केली आहे. या पाहणीनंतर स्वतः राज ठाकरे यांनी गाडी चालवत पुढच्या कार्यक्रमासाठी ते निघालेले आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. मुंबई गोवा महामार्गाचं काम अनेक ठिकाणी रखडलेलं आहे. माणगाव या ठिकाणी सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. बऱ्याच वर्षांपासून खरं तर हे काम सध्या सुरू आहे, पण रस्ता मात्र पूर्ण झालेला नाही आणि त्यामुळे आज राज ठाकरे हे रायगड दौऱ्यावर आले असताना या माणगाव या परिसरामध्ये ते सध्या त्या महामार्गाची पाहणी करतायत. अधिकारी NHAIचे आहेत, त्यांच्यासोबत राज ठाकरे या संपूर्ण कामाचा आढावा आहे तो सुद्धा घेत आहेत. जवळपास 17 वर्ष होत आलेले आहेत तरी सुद्धा हा जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्याचं काम हे पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे राज ठाकरेंनी सुद्धा यावर बोलताना कामाच्या दर्जावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. त्याचबरोबर 17 वर्ष झाले हा महामार्ग पूर्ण का झाला नाही असा सुद्धा प्रश्न आहे तो राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. सध्या आपण पाहतोय माणगाव बायपास जो आहे या ठिकाणी राज ठाकरे हे आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची पाहणी आहेत ती सुद्धा ते करतायत. अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे. खरं तर इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत यांच्या हस्तक्षेपामुळे हा महामार्ग होत नाहीये. कॉन्ट्रॅक्टर केलेले आहेत. कॅमेरामन रोहित वनकटेचा अमोल धर्माधिकारी LS मराठी रायगड. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त आज भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णासाहेब डांगे यांच्याकडे पाहून आम्ही सभा करायचो. महाराष्ट्र टँकर मुक्त श्रेय अण्णासाहेब यांना जातं. अण्णा तीर्थरूपी वडिलांसारखे आहेत. आपण काय द्यायचंय? अण्णांनी लढा उभा केलाय. आम्ही कर्जमाफी करून दाखवली असं फडणवीस म्हणाले. अण्णासाहेब डांगेंकडे ज्यावेळी पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी आली त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार केलं आणि हा निर्णय केला की या महाराष्ट्राला आपल्याला टँकर मुक्त करायचं आहे. अतिशय धाडसी निर्णय होता. इतका मोठा महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत हा पसरलेला महाराष्ट्र, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत हा पसरलेला महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये दऱ्याखोऱ्यात राहणारे, डोंगरावर राहणारे, पठारावर राहणारे, दुष्काळी भागात राहणारे असे अनेक गावं, या प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची योजना तयार करायची, त्याकरता सोर्स तयार करायचा, त्याकरता निधी उभा करायचा आणि प्रत्येक गावात पाणी पोचवायचं. हे शिवधनुष्य अण्णासाहेबांनी पेललं आणि मला अतिशय आनंद आहे
मी त्या काळामध्ये महापौर झालो आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी रचना होती त्यात राज्यातल्या महापौरांपैकी एक महापौर हा त्याचा सदस्य असायचा. त्या कॅटेगरीतलं मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि अण्णासाहेबांसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रत्येक बैठकीत मी असायचो. त्या बैठकीची शिस्त ही इतकी कडक असायची की त्या बैठकीमध्ये अण्णासाहेबांनी एकदा निर्णय केला कोणी प्रतिवाद करत नव्हतं. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पांडुरंगाला साकडे घालून काय करायचे, हे लोक मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत, अशी सनसनी टीका जरांगे पाटलांनी केली आहे. मराठा समाजाचं वाटोळं करून ओबीसींचं भलं करणार का, असा सवाल जरांगे यांनी विचारलाय. चंद्रशेखर बावनकुळेंमुळे भाजप अडचणीत आलंय, अशी टीका बावनकुळेंवर जरांगे यांनी केली आहे. शिंदेपासून समाज दूर झालाय तर पक्ष उघड्यावर पडेल. फडणवीसांच्या अंगात समाजावर अन्याय करण्याचा किडा आहे, तो मरूपर्यंत ते फोन करणार नाहीयेत, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. काय आता देवतांना तरी साकडं घालून करावं काय, यांच्या नियतीच जर ठेप्याला राहिला नाही. मंत्रिपदाचा गैरवापर करून गोरगरिबांच्या लेकराच्या आयुष्य, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं, अशांसाठी साकडं तरी देवाला का घालावं? गोरगरिबांच्या जनतेला सुखी राहावी म्हणून आपण साकडं घालावं. इतक्या नाशक्या लोकांसाठी आपण आता देवापाशी तरी साकडं किती घालायचं, हे त्या साकड्याने ठेप्याला नाही येणार. आता ठेप्याला ना आपल्या शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या, मायक्रो ओबीसीच्या हातात, धनगरांच्या हातात, हे यांना वटलेलं आणायचं आता आपल्या हातात. आता आपणच काम करू, यांना वटण्यावर आणायचं आणि 19 नंतर मी करणार. आपण नाशिक पुणे रेल्वे मार्ग चाकण संगमनेर सिन्नर मार्गे झाला पाहिजे, या मागणीसाठी आज अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. 3 तासांपासून अधिक काळ नाशिक पुणे महामार्ग ठप्प झाला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरच्या हिवरगाव पावसाई ते हजारो लोक रस्त्यावर उतरलेत. सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता 3 तासांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता झाली असून जयश्री थोरात यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी. रेल्वेसाठी संगमनेर तालुक्यासह पुणे नाशिक महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील सामील झाले होते. त्यांच्या कन्या आपल्या सोबत आहेत, जयश्री थोरात. ताई, रेल्वेसाठी तुम्ही आंदोलनात सहभागी झाला, काय सांगा? खरं तर संगमनेर तालुक्यामधून हजारो लोक आज इथे आलेले होते. सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला आमचा हक्क मिळवून द्या. पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गे झालीच पाहिजे, ह्याच्यासाठी सर्वजण आलेले होते. काय, हे सर्व शेतकरी आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, यांचं म्हणजे पुण्याला जाणं हे किती मोठा टास्क झालेला आहे संगमनेरकरांसाठी. 5 तास लागतात आजकाल पुण्याला जायला. मग ते बसनी असो किंवा मोटरसायकल वरती खूप सारे युवक नोकरीसाठी पुण्याला जात आहेत, येत आहेत. हे अतिशय म्हणजे त्यांच्या जीवावरती ते रिस्क घेऊन ते जात आहेत. जर इथून म्हणजे हा गोल्डन ट्रायंगल आहे जसं साहेब म्हणतात, हा ट्रायंगल कम्प्लीट करायचा असेल तर पुणे नाशिक ही संगमनेरद्वारेच झाली पाहिजे. या आंदोलनादरम्यान सिन्नर तालुक्यामध्ये सत्यजित दादांना पण ताब्यात घेण्यात आलं होतं पोलिसांनी, काय सांगा? आमच्या संगमनेर तालुक्याला संघर्षाची सवय आहे. चळवळ जी आहे ती स्वातंत्र्यासाठी असो, सहकार्यासाठी असो, स्वतःच्या पाण्याच्या हक्कासाठी असो, हे आमच्या रक्तामध्ये आहे. त्याच्यामुळे दादांना जरी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला असेल, पण हे ते संगमनेर तालुक्याचे आहेत आणि संघर्ष हा आमच्या सर्वांच्या रक्तामध्ये आहे. आता पुढील दिशा काय राहील आंदोलनाची? आंदोलन आता पुढचं म्हणजे आज तर आम्ही स्थगित केलेलं आहे, पण पुढे जर आमच्या मागण्या ज्या आहेत त्याची दखल घेतली नाही, त्याच्यावरती विचार केला नाही, आमचं मागणी बेसिकली एवढीच आहे की आतापर्यंत जेवढं काम झालेलं आहे ह्या पुणे नाशिक रेल्वेचं बऱ्याचशा जमिनी शेतकऱ्यांच्या त्याही अक्रूव्ह केलेल्या आहे. या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना तुम्ही परत ग्राउंड झिरो वरती, स्टेप 0 वरती जातायत, म्हणजे फक्त वेळ खाऊपणा करतायत. आम्हाला वेळ खाऊपणा नको, आम्हाला आमच्या हक्कासाठी हा वेळ जो आहे खूप मौल्यवान आहे. त्याच्यामुळे आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण लागलं तर मुंबईपर्यंत आंदोलन करू. पुणे नाशिक रेल्वेच्या आंदोलनाबाबत जे आहे ते
जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही हे आंदोलन जे आहे ते तीव्र करणार असल्याचं प्रतिक्रिया जयश्री थोरात यांनी दिली. LS मराठीसाठी अमोल मतकर. छत्रपती संभाजीनगर मधील अभिजित दिपकेंच्या सहकार्यानेच दिपकेंच्या विरोधात आंदोलन उभं केलंय. जंतर मंतरवर आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. जोपर्यंत दिपकेंनी निवड केलेली कोर कमिटी बरखास्त करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवू अशी ठाम भूमिका सहकार्याने घेतली आहे. दिपकेंनी आपल्या मर्जीतले मित्र मैत्रिणी भाऊ यांनाच कोर कमिटीमध्ये घेतला हा मनमानी कारभार आहे. ज्यांनी 40 दिवस आंदोलनामध्ये सहभाग घेतला, लाठ्या काठ्या खाल्ल्या, डोके फोडले त्यापैकी एक तरी सदस्य आहेत का दाखवा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. येथील जंतर मंतर या ठिकाणी कॉक्रोच पार्टीचं एक यशस्वी आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये देशभरातील लाखो तरुण या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे कुठेतरी मात्र सरकारला झुकावं लागलं आणि त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा शेवटी राजीनामा घेण्यास त्या तरुणांनी भाग पाडले. मात्र ज्या पद्धतीने कॉक्रोच पार्टीचा जो काही उदय झालेला आहे त्या पद्धतीने लाखो तरुण राज्यभरातून या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मात्र 2 ते 3 दिवसापूर्वी कॉक्रोच पार्टीची राज्यव्यापी बैठक छत्रपती संभाजीनगर मध्ये अभिजित दिपके यांच्या घरी पार पडली. त्या बैठकीमध्ये काही मोजकेच पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे काही व्हॉलेंटियर जे आहेत जे गुजरातहून आलेले आहेत ते मात्र या सर्व कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं म्हणणं आहे की देशभरातून लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी आला होता. मात्र त्या ठिकाणी जे काही तरुण आहेत ते प्रत्येक राज्यातून किमान 5 सदस्यांना तरी या बैठकीला निमंत्रण करणं गरजेचं होतं. मात्र असं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं सहजच हे जे काही तरुण आहेत हे मात्र त्या ठिकाणी नाराज झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आम्ही देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो, आमचा देखील त्या ठिकाणी हिस्सा होता, आम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो, अनेकांनी लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत. मात्र अशांना कोणत्याही विद्यार्थ्यांना या बैठकीमध्ये बोलवलं नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ये आंदोलन देश का था, किसी फेस का नहीं। आंदोलन में देश भर के प्रोटेस्टर वॉलेंटियर जुड़े थे, जिन्होंने 40-40 दिन तक जंतर मंतर पर रहकर अपने परिवार को छोड़कर इस आंदोलन का समर्थन किया, सफल बनाया। लोगों ने डंडे खाए, लाठियां खाई। क्यों? क्योंकि इनको लगा कि देश की आवाज बुलंद हो रही है, लोगों की आवाज बुलंद हो रही है, लोगों के साथ जो अन्याय हो रहा है हमें एकजुट होना पड़ेगा। इसीलिए देश के लोग जुड़े और आंदोलन सफल बना। पर उसके बाद जो टीम बनाई गई वो सिर्फ अपने 8-10 लोगों को, सिलेक्टेड लोगों को, जो अपने कॉलेज के फ्रेंड, अपने आम आदमी पार्टी के फ्रेंड, अपनी गर्लफ्रेंड और दूसरों की गर्लफ्रेंड, ऐसे लड़कियों को और ऐसे दोस्तों को शामिल करके, परिवार और मित्रों को शामिल करके इसी को आंदोलन को परिवार और मित्रों का आंदोलन बनाया जा रहा है। आणि त्याचं म्हणणं की प्रत्येक राज्यातले 5 सदस्यांना बोलवून त्यांची एक कोर कमिटी बनवा, कोर कमिटी ही मोठी असली पाहिजे, त्यानंतरच पुढचे डिसिजन घ्यावा असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. मात्र जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत ह्या आपल्या उपोषणावरचे ठाम असल्याचे देखील वक्तव्य हे दोघं जे काही कॉंग्रेस पार्टी सदस्य यांनी केलेत आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय आयरे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जुनाच प्रस्तावित मार्गाने व्हावा या मागणीसाठी आज चाकण, राजगुरुनगर, मंचर आणि नारायणगाव फाटा या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्ता रोखत जोरदार निदर्शने केलीत. केंद्र सरकार या रेल्वेचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आणि राजकीय नेत्यांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय. या आंदोलनादरम्यान माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे. ही रेल्वे केवळ प्रवाशांसाठी नसून स्थानिक शेतमालाची वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात मार्ग न बदलता जुनाच मार्ग कायम ठेवावा, अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत येऊन मागणी मान्य होईपर्यंत हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील असा ठाम इशारा त्याने दिलाय. पुण्यावरून नाशिकला जाताना खूप मोठी वाहतुकीची कोंडी होते आणि त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या ट्रक्स, ट्रॉलीज, कंपन्या आहेत चाकणला वगैरे खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळं अडचण तयार होते. आणि म्हणून ही रेल्वे जशी शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे, विद्यार्थ्यांसाठी गरजेची आहे, नागरिकांच्यासाठी गरजेची आहे, आणि पुणे आणि नाशिक आणि ठाणे, मुंबई असा हा जो ट्रँगल आहे, हा ट्रँगल जोडायचा प्रयत्न या रेल्वेच्या माध्यमातून करायचा आमचा पूर्वीपासूनचा निर्धार होता, आहे, आणि तोच निर्धार आम्ही पुढे नेणार आहोत. वेळ प्रसंगी आज आम्ही सगळ्या पक्षांच्या वतीनं हे आंदोलन आयोजित केलेलं होतं. सर्व पक्ष सामील झाले याच्यामध्ये आणि त्याच्यामधून
केंद्र सरकारला जनतेच्या भावना कळायला पाहिजे. म्हणून आपण हा जो लढा आहे हा लढा या पुढच्या काळामध्ये देखील असाच आपण चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांनी बांधवांनी सहकार्य करावं अशी विनंती मी त्यांना करतो. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाचा अपघात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोनवरून घेतली माहिती. संबंधित अधिकाऱ्यांशी सुनेत्रा पवार संपर्कात. नाशिक पुणे महामार्गावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन. आंदोलन संपल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी चाकणमध्ये चक्काजाम आंदोलन. खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. अकोल्यात पावसाची जोरदार हजेरी. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाचे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. उल्हासनगरमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन. विठ्ठलवाडी पोलिसांकडून 8 संवेदनशील परिसर कव्हर. अंमली पदार्थ बाळगणारे संशयित ताब्यात. वाशिमच्या शिरपूर मालेगाव मार्गावर 2 ऑटोची भीषण धडक. 4 जण गंभीर जखमी. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण. चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान तरुणांच्या गटात शाब्दिक वाद. वादाचे रूपांतर हॉटेल मालकांवरील हिंसक हल्ल्यात. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. परदेशातील शाळेत घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष. आफ्रिकन विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा. व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष कार्यालयाचे उद्घाटन. हजारो कार्यकर्ते उपस्थित. ढोल ताशाच्या गजरात उद्घाटन संपन्न. पुणे जिल्ह्यातील जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींकडून आढावा. रस्ते खड्डेमुक्त करण्याचे डुडींचे निर्देश. दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याचा इशारा. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.